राजधानी मुंबईपासून अत्यंत लांब बसलेल्या विदर्भाला आणि वैदर्भीय जनतेला न्याय मिळायला हवा म्हणून उपराजधानी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची तरतूद करण्यात आली। मात्र यंदा हिवाळी अधिवेशनामध्ये दरवर्षीप्रमाणे विदर्भाकडे दुर्लक्ष झालंय। कारण अवघ्या 6 दिवसांचं अधिवेशन आज संपुष्टात येत असलं तरी अद्यापही विदर्भामधल्या प्रश्नांवरती किंवा विदर्भामधल्या मागासलेपणावरती वेगळी चर्चा या अधिवेशनामध्ये झालेली नाही। आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्तावाची सूचना देण्यात आली आहे। या प्रस्तावामध्ये विदर्भातील संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी यासह कापूस, सोयाबीन, तूर अशा पिकांना मिळणारा कमी भाव अशा विदर्भाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या काही मुद्द्यांचा समावेश करण्यात आलाय। यासारख्या मुद्द्यांवरती चर्चा होणं अपेक्षित होतं, मात्र अधिवेशनाच्या कालावधीमध्ये असं काहीही झालेलं दिसत नाहीये। आणि याविषयी रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकचे अपडेट्स देत आहेत। रजत, नक्कीच विदर्भामध्ये जेव्हा अधिवेशन पार पडतो तेव्हा अपेक्षा असते की विदर्भातील जास्तीत जास्त प्रश्नांना वाव मिळेल, विदर्भातील आमदारांना इथले प्रश्न मांडण्याची संधी मिळेल आणि त्या माध्यमातून विदर्भाचे जे काही प्रश्न आहेत किंवा जे एक मागासलेपणाचा मुद्दा असो किंवा शेतकऱ्यांच्या समस्यांचे जे मुद्दे असतील त्यांच्याकडे सरकारचं लक्ष जाईल आणि त्या माध्यमातून वैदर्भीय जनतेला न्याय मिळू शकेल अशा अपेक्षेने हिवाळी अधिवेशनाची तरतूद जी आहे ती विदर्भात करण्यात आलेली होती, उपराजधानी नागपुरात करण्यात आलेली होती। खरं पाहिलं तर कालावधी संदर्भातला कुठलाही नियम नाहीये, मात्र नागपूर करार जो झालेला होता त्याच्यामध्ये असे संकेत आहे की किमान 6 आठवड्यांचा अधिवेशन विदर्भात व्हायला हवं। मात्र कालांतराने वेळेअभावी तो अधिवेशन जो आहे तो 3 आठवडे 2 आठवडे होता यंदा तर अवघ्या 1 आठवड्यांपर्यंत मर्यादित झालेला आहे। यंदाची परिस्थिती नक्कीच वेगळी होती। सरकार नव्याने स्थापन झालेला होता। अगदी 5 डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडलेला होता। त्यामुळे आमदारांना तारांकित प्रश्न मांडणे आणि त्याच्यानंतर नोकरशाही किंवा वेगवेगळ्या विभागांकडून त्याचे उत्तर येणं याच्यासाठी पण पुरेसा कालावधी मिळालेला नाही। त्यामुळे यंदा जो अधिवेशन होता त्याच्यामध्ये कालावधी तर कमीच होता, सोबतच तारांकित प्रश्न असेल किंवा लक्षवेधी सूचना मांडण्याची आमदारांची जी काही एक संधी असते, वेगवेगळे आयुध त्यांना मिळालेले असतात, ती संधी सुद्धा आमदारांना यंदा मिळाली नाही। मात्र दुर्दैवाची बाब की गेल्या 5 दिवसांच्या चर्चांमध्ये विदर्भाचे मुद्दे फारसे चर्चेला येऊ शकले नाही। राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे, मग कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न असतील, परभणीचा मुद्दा असेल, बीडमधील घटना असेल किंवा शहरी नक्षलवादासंदर्भातले मुद्दे असतील, ते चर्चेला आले। मात्र विदर्भाबद्दल फारशी चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळालेली नाही। आणि आज अंतिम आठवडा प्रस्ताव जो विरोधकांच्या वतीने मांडण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये विदर्भातील काही मुद्द्यांना अगदी ओझरता हात लावण्यात आलेला आहे आणि सत्ताधारी आमदारांनी नियम 293 अंतर्गत जी सूचना दिलेली आहे त्याच्यामध्येही वेगवेगळे प्रकल्प जे विदर्भामध्ये गेल्या काही काळात झाले आणि भविष्यामध्ये त्या प्रकल्पांची गती कशी वाढेल या संदर्भातले मुद्दे मांडलेले। त्यामुळे विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना विदर्भ सेंट्रिक, विदर्भ केंद्रित चर्चा होणं जी अपेक्षित होतं ती यंदा झालेली नाही, हे दुर्दैवाने म्हणावं लागेल। अगदी धन्यवाद रजत या अपडेटसाठी। दरम्यान नाना पटोले, नितीन राऊत आणि भास्कर जाधव यांनी नेमकं या मुद्द्यावरून काय म्हटलंय बघूयात। काल विदर्भाच्या अंतिम आठवड्या प्रस्तावावर मी स्वतः ती भूमिका मांडलेली आहे। आज सरकार उत्तर काय देतं, विदर्भाला भोपळा देतं की तोंडाला पानं पुसून जातं, हे आज सरकारच्या उत्तरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आम्ही उत्तराची वाट पाहतोय। काल मी विदर्भाच्या अनुशेषाबद्दलची सगळी भूमिका विधानसभेत मांडली। योगायोगानं दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी पण अनुशेषाचे अनेक मुद्दे विरोधी पक्षात असताना उपस्थित केलेले होते। आता तेच मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ते आज काय उत्तर देतात त्याच्यावर आमचं लक्ष आहे। धानाच्या खरेदीचे प्रश्न आहेत, या व्यतिरिक्त या ठिकाणी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे। या सर्व प्रश्नांवर या ठिकाणी चर्चा होऊन इथल्या लोकांना न्याय देण्याचं काम होईल। इथल्या उद्योजकांना वाटत होतं की विजेमध्ये आम्हाला सवलत मिळेल, आम्ही या ठिकाणी नवीन उद्योगधंदे काढून या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देऊ, पण त्याही प्रश्नांवर या ठिकाणी चर्चा झाली नाही। ही सरकार संपूर्णपणे या आठवड्यामध्ये या ठिकाणी अधिवेशन करून सबसेल फेल झाली आहे। यांनी विदर्भाच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत। 6व्या दिवसामध्ये सभागृहामधला एकही मिनिट वेळ हा विरोधी पक्षांनी सभागृह बंद पाडून वाया घालवला नाही।
पण या 6 दिवसाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आम्ही विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अडचणींबद्दल किती चर्चा केली, विदर्भामध्ये येऊ घातलेल्या उद्योगधंद्याबद्दल आम्ही किती चर्चा केली, आम्ही कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल किती चर्चा केली, आणि म्हणून याच्यावर आम्ही किती चर्चा केली, अध्यक्ष महोदय, ह्याचं जर आपण उत्तर विचारलं तर काहीही चर्चा नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.